नमस्कार, राणीज होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे रव्यापासून झटपट असा बनणारा नाश्ता। तर चला सुरू करूया रेसिपीला। अद्रक घ्यायचं आहे 2 इंच, 2 तुकडे घेतलेले आहेत 1-1 इंचाचे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या। हे सर्व आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचंय। तर इथे मी अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे। त्यानंतर 2 बटाटे घ्यायचे आहे, त्यांची साल काढून घेतलेले आहे, ते पाण्यात ठेवलेले आहे काळे पडू नये म्हणून। आणि आता हे दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत चांगले। बटाटे किसून झाले की ते स्वच्छ पाण्याने आपल्याला एकदा ते दोनदा धुवून घ्यायचे, 1 किंवा 2 टाइम धुवून घ्या। बटाटा जो किसलेला बटाटा आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामधलं पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला इथे शिमला मिरची घ्यायची आहे, 1 शिमला मिरची ज्यामधलं आपण बी काढून आणि ती पण आपण किसून घेणार आहे। किंवा तुम्ही गाजर पण घेऊ शकता किंवा पिवळ्या किंवा लाल कलरची शिमला मिरची पण इथे वापरू शकता। तर इथे 1 शिमला मिरची मी घेतलेली आहे, ती किसून घ्यायची आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे इथे किसून घेतलेले आहे। जर किसताना जे छोटे शेवटचे तुकडे आहेत ते बारीक कट करून घ्यायचे, म्हणजे ती वाया जाणार नाही। तर इथे किसून घेतलेला बटाटा, किसून घेतलेली शिमला मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे, त्याचबरोबर अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि ती थोडीशी आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतलेला तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो पण चांगल्या प्रकारे मऊ होईपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करायचा आहे। इथे कांदा अगदी ब्राऊन कलरचा फ्राय करून घ्यायचा नाही, तर थोडासा कांदा नरम होऊन देईपर्यंतच आपल्याला हा कांदा फ्राय करायचा आहे। कांदा नरम असा झाला की आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये जो बटाटा किसून ठेवलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। ते 1 चमचे ते मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून आणि आपल्याला याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता छान अशी याला उकळी आलेली आहे। तर 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे तो यामध्ये उकळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरची जी किसून ठेवलेली होती ती पण ॲड करून घ्यायची आहे। शिमला मिरची यासाठी नंतर टाकली की जेणेकरून शिमला मिरचीचा कलर कमी होऊ नये, हाही तसाच हिरवा राहावा, यासाठी मी ती नंतर ॲड केलेली आहे। शिमला मिरची ॲड केल्यानंतर पुन्हा आपण एक चांगली उकळी येऊन देऊया। आता इथे उकळी आल्यानंतर 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, जो लाडूसाठी वापरला जातो बारीक रवा तो घ्यायचा आहे आणि तो इथे ॲड करायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, जेणेकरून रव्याच्या गाठी वगैरे याच्यात होता कामा नये। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान असा आपला रवा मिक्स झालेला आहे। त्यानंतर यावरती भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे। कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। इथे बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटात हा रवा शिजतो आणि घट्ट असं हे मिश्रण होतं। तर इथे बघू शकता घट्ट असं हे मिश्रण झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा। तर इथे 1 ताट घ्यायचे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जो रवा आपण शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आपल्याला। रवा गरम असतानाच आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित पसरून आणि वरतनं प्लेन करून घ्यायचं आहे। प्लेन बुडाची वाटी किंवा चमचा घेऊन आपल्याला हे व्यवस्थित गरम गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित चांगल्या प्रकारे पसरलं जाईल। तर अशा प्रकारे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मी इथे त्रिकोणी आकार देणार आहे। इथे तुम्ही चौकोनी, त्रिकोणी कुठल्याही प्रकारच्या आकाराच्या या वड्या तुम्ही बनवू शकतात। ते इथे मी त्रिकोणी अशा आकाराच्या बनवणार आहे।
आणि हे थंड झालं की आपल्याला या कट केलेल्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. सावकाश अशा ह्या वड्या काढायच्या आहेत. अगदी घाई करता कामा नये, नाही तर त्या तुटल्या जातील. तिथे बघू शकता अशा प्रकारे इथे सर्व वड्या मी ह्या कट केलेल्या काढून घेते. तर आता इथे सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत. 1 वाटी रव्यामध्ये भरपूर असा हा नाश्ता बनतो. तिथे बघू शकता 2 प्लेटी इतक्या या अशा त्रिकोणी वड्या मी काढून घेतलेल्या आहेत. इथे तेल अगोदरच मी गरम करायला ठेवलेलं. तेल गरम आहे. तर आपल्याला या वड्या तेलामध्ये आता एक एक सोडून तळून घ्यायच्या आहेत. अगदी अल्लादपणे तेलात सोडायच्या आहेत. लो मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना थोडं काळजीपूर्वक, कारण या वड्या थोड्याशा एकमेकांना चिटकल्या जाऊ शकतात. तर व्यवस्थित गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. अशाच वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी छान असा यांना गोल्डन असा कलर आलेला आहे. तर आता या वड्या आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. लो मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत. लहान मुलं या वड्या आवडीने खातील. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी राणीज होममेड डिश चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन अशाच छानशा डिशमध्ये. तोपर्यंत बाय बाय.